काँग्रेस नेते आणि आमदार विजय वडेट्टीवार यांनी रायगड जिल्ह्यात एका दिवशी 6 बलात्कार झाल्याचा दावा पावसाळी अधिवेशनादरम्यान सभागृहाबाहेर पत्रकारांशी संवाद साधताना उपस्थित केला होता। मात्र हा दावा रायगडच्या पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी फेटाळला आहे। तळा तालुक्यात एका आदिवासी पाड्यावर आशा वर्कर्सनी घेतलेल्या आरोग्य शिबिरात काही किशोरवयीन मुली गर्भवती असल्याचे आढळून आले होते। मात्र त्या वेगवेगळ्या काळातील गर्भवती असून त्यांचे विवाह संबंधित जोडीदाराशी आधीच झालेले आहेत। या प्रकरणात तळा पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल झाला आहे। आदिवासी समाजाची इच्छा नसतानाही एक पॉझिटिव्ह दृष्टिकोन म्हणून आपण हा गुन्हा नोंद केला असून एका दिवसात 6 बलात्कार ही माहिती चुकीची असल्याचे SP आंचल दलाल यांनी स्पष्ट केले आहे। रायगड जिल्ह्यात तळा पोलीस स्टेशनची हद्दीत आशा वर्कर्सने एक हेल्थ स्क्रीनिंगचा कॅम्प घेतलेला होता वेगवेगळी आदिवासी वाडीमध्ये जाऊन। तिथे त्यांचे 10 दिवस पूर्वी असं लक्षात आलं की 5 अल्पवयीन मुली गरोदर आहेत। त्याची रिपोर्ट त्यांनी परवा पोलीस स्टेशनला दिली होती आणि काल तळा पोलीस स्टेशनमध्ये असे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत ज्याच्यात अल्पवयीन मुली प्रेग्नेंट आहे आणि त्यांचे लग्नही लावून गेले आहे। याविषयी तळा पोलीस स्टेशनमध्ये FIR दाखल करण्यात आलेली आहे। त्याच्यात पॉक्सो अधिनियम प्रमाणे कलम प्लस बालविवाह प्रतिबंधक कायदा जे आहे त्यानुसार FIR दाखल करण्यात आलेली आहे। रायगड जिल्ह्यात एका दिवसात 6 मुलींवरती बलात्कार हे चुकीची माहिती आहे। जसं मी सूचना दिली की तळा पोलीस स्टेशनमध्ये हे FIR दाखल करण्यात आलेली आहे। हे वेगवेगळे काळात घटना घडलेली आहे। कोणी 1 महिन्याची गरोदर आहे, कोणी 2 महिन्याची, कोणी 3 महिन्याची मुली गरोदर आहे। आणि याच्यात महत्त्वाचे हे आहे की पोलीस आणि आरोग्य विभागाने याच्यात पुढाकार घेऊन गुन्हा दाखल केलेले आहे। ते आदिवासी समाजाचे लोक आहेत, त्यांची इच्छुकता नव्हती याच्यात गुन्हा दाखल करण्याची, तर हे रजिस्ट्रेशन गुन्ह्याची होते, हे एक पॉझिटिव्ह म्हणून आपल्याला घेतलं पाहिजे।